भंडारकवट्यात जनावरांच्या बाजाराचा शुभारंभ. आमदार सुभाष देशमुख यांनी केले शेतकऱ्यांना पशुधन वाढवण्याचे आवाहन. शेतकऱ्यांनी पशुधन वाढवावे आणि आपल्या उत्पन्नात मोठी आघाडी घ्यावी असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले. भंडारकवटे येथील जनावरांच्या आठवड्या बाजाराचा शुभारंभ आज गुरुवार रोजी आमदार सुभाष देशमुख यांनी केले. यावेळी आमदार देशमुख बोलत होते. यावेळी सरपंच भीमाशंकर बबलेश्वर, हनुमंत कुलकर्णी, हनुमंत पुजारी, महादेव बहिरगोंड, अरविंद कावेरी, हनुमंत पुजारी, नागनाथ पाटील, सिद्धगोंडा चिक्कलकी, अशोक बोरगी, राजकुमार पाटील मारोळी, बाबासाहेब पाटील, पप्पू पुजारी, फरीद कुरेशी, सुरेश एनपे, अशोक करजगी, संगप्पा बिराजदार, यतीन शहा, सोमनिंग कमळे, रवींद्र तुर्बे, मुकेश वनकोरे, अंबाबाई मंदिराचे पुजारी शिवानंद माडे, प्रवीण बिराजदार, ग्रामविकास अधिकारी एम.जी. गाडेकर यांच्यासह अन्य उपस्थितांचा सत्कार सरपंच बबलेश्वर यांनी केले. आज खरेदी विक्री झालेल्या रकमेचे देवाणघेवाण देखील आमदार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली. या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. सदस्य त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देतो. सर्व या परिसरातील आलेले माझे शेतकरी बांधवांना या निमित्ताने विनंती राहणार आहे. आजचा पहिला जरी दिवस असला तर या ठिकाणी झालेली उडाल जवळपास 17 ते 18 लाखाची आज पहिला दिवस असताना सुद्धा जनावरांची उलाढाल झालेली आहे. पहिल्या दिवशी सुद्धा एवढा मोठा उलाढाल झालेली आणि याच्यामुळं ग्रामपंचायतला मिळालेलं उत्पन्न आणि जनावराला मिळालेली बाजारपेठ हे काय सगळं समीकरण केलं तर या परिसराचं एक निमित्त होतं. हे चित्र बदलायला शेतीपूरक व्यवसाय आहे. मला आपल्याला नम्रपणाने विनंती करायची आहे की जनावर कमी झालेले आहेत, गोधन कमी झालेलं आहे. सर्व जनावर, दुभती जनावर असतील, शेळ्या मेंढ्या असतील किंवा आपली पोल्ट्री व्यवसाय सुद्धा असेल, शेतीपूरक व्यवसाय हा अत्यंत उत्तम आहे. आणि मला असं वाटतं की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्षेत्र मोठं आहे आणि ऊसाचे पैसे वर्ष दीड वर्षानं हातात येतात. आणि मधल्या काळामध्ये आपल्याला प्रपंच चालवायचा आहे. घरामधले रोजचा भाजीपाला, मीठ मिरचू सगळ्याच गोष्टी या ठिकाणी आणायच्या आहेत. मुलांच्या शाळेची फी आहे, दवाखान्याचे काही खर्च असतात. ह्या सगळ्या खर्चासाठी हा पूरक व्यवसाय अत्यंत उपयुक्त आहे. आणि याचबरोबर मला असं म्हणायचं आहे की म्हशी सुद्धा आम्हाला ऊसाच्या शेतात असं किंवा म्हशी सांभाळण्यासाठी लागणारं गवत असतं, हे गवत सुद्धा आम्हाला या ठिकाणी उपलब्ध होत आहे. हे गवत वाया जाणार नाही आणि ह्याच्यातून आपली जनावरचं संगोपन सुद्धा चांगलं होऊ शकतं. आणि जनावरचं संगोपन चांगलं झालं तर आपली शेती पण चांगली होणार. याचबरोबर मला असं वाटतं की शेळीपालन सुद्धा या निमित्तानं मोठ्या प्रमाणात जर झालं तर या परिसरातलं मला या निमित्तानं, कारण शेळी ही गरिबाची गाय म्हटली जाते आणि ही गरिबाची गाय मजूर लोकांना जरी दिली तरी सुद्धा मला असं वाटतं की त्याच्या दृष्टीनं रोजचं उत्पन्न देणारी सुद्धा गाय आहे. आणि अशा प्रकारे अनेक प्रकारच्या म्हशी असतील, गायी असतील, शेळ्या असतील, मेंढ्या असतील, कोंबड्या असतील, या सगळ्या जनावरांचा बाजार मला असं वाटतं की या निमित्तानं माझी विनंती आहे, सर्वांना शुभेच्छा देतो की ही बाजारपेठ, जनावरांची भंडारकवट्याची बाजारपेठ ही सर्वोत्तम व्हावी. या तालुक्यामध्ये किंबहुना या परिसरामध्ये कर्नाटक असेल, मंगळवेढा असेल, मोहोळ असेल, दक्षिण तालुका असेल, यामध्ये प्रत्येक जनावर ज्यांच्याकडे आहेत, बैल बारदाना ज्यांच्याकडे आहे, त्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे की भंडारकवट्याला व्यापारी खूप मोठ्या प्रमाणात येतात. आणि म्हणून ग्रामपंचायतच्या सरपंचाला सुद्धा माझी विनंती आहे की तो जे खरेदी करणारे व्यापारी असतील किंवा साधारण शेतकरी असतील, त्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्याची सुद्धा सोय चांगली करून द्या, जेणेकरून त्यांना यायला जरा बरं वाटेल. आल्यानंतर त्यांची सुखसोय झाली तर 50% तुमचं काम हे व्यापारी मंडळी करणार आहे. कारण शेवटी प्रत्येक शेतकरी
या ठिकाणी जनावर कशाला आणतो, घरातली अडचण आहे, या ठिकाणी विक्री होईल या आशेने आणतो आणि त्याच्यासाठी गिरायक म्हणजे कोणतरी खरेदी करणारं पाहिजे. त्या खरेदी करणाऱ्याचं व्यवस्थापन हे सुद्धा ह्या मार्केटचा भाग आहे. आपण त्यासाठी सर्वजण मिळून भेटा. त्यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.